वरद विनायक श्री गणराय, मराठी अस्मितेचा मानबिंदू छत्रपती श्री शिवराय आणि या चैतन्य उत्सवाचे जनक स्वर्गीय लोकमान्य टिळक यांना विनम्र अभिवादन करून नवग्रह मित्रमंडळ ट्रस्ट नेत्ती नाका चौक नालेगाव सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करत आहे. मंडळानं साकारला आहे एक सामाजिक वैचारिक देखावा, प्लास्टिकचा भस्मासूर. अहो ऐकलं का? झाली तयारी माझी, चला निघूयात. भाजी आणायला जायचा ना, जा घरातून पिशवी घेऊन ये. कशाला पिशवी? काही नको. तो भाजीवाला प्रत्येक भाजीला वेगळी कॅरी बॅग देतो. माझा घरी आल्यावर भाज्या वेगळ्या करायचा वेळ वाचतो. तुम्ही कुणी मदत करत नाही. माझी सोय होते त्या कॅरी बॅगनी आणि त्यानंतर कचरा पण फेकता येतो. अगं पण काय, मी कॅरी बॅग मध्येच भाजी घेणार. चला लवकर, ती आपल्या नेहमीची भाजीवाली चांगल्या कॅरी बॅग देते, तिच्याकडेच जाऊया. आई बघ तिथे गाय प्लास्टिकची पिशवी खातीये. अरे ती त्या पिशवीत असलेलं अन्न खातीये. अगं पण तिला ते खाताच येत नाही, ती पिशवीच खातीये. मी ती पिशवी काढतो. आणि तुझा हात तिने खाल्ला म्हणजे काही नको. अगे आई पण बिचारी गाय. अरे अरे तिथे गटारात कशाला फेकतोस प्लास्टिक? डबे हॉटेल मधून पॅकिंग करून आणलेले. अरे इथे कचरा आम्ही या गटारातच टाकतो, तसंच हे खरकटे प्लास्टिकचे डबे सुद्धा या गटारातच. अरे पण गटारी तुंबतात. तुंबलेली गटारे स्वच्छ करायला हा कर्मचारी आहे की? हे बघ आलाच तो कचरा काढायला. अरे तो त्याचं काम करेलच, पण आपण पण त्याच्या जीवाचा विचार नको का करायला? किती घाण उपसणार तो. तुला काय करायचंय रे? त्याचं तो बघेल आणि माझं मी. उगाच सल्ले देऊ नको. चल्ली. अरे काय मस्त वाटतंय ना या जंगलात. शांत, नुसता वाऱ्याचा आवाज, पक्षी प्राण्यांचा आवाज. कसलं मस्त. हे बघ कचराच कचरा. प्लास्टिक पिशव्या काय, रॅपर्स काय, पाण्याच्या बाटल्या काय. त्यात आता माझ्या या एका बाटलीची पण भर. हे प्लास्टिकचा भस्मासूर मला तुम्हीच निर्माण केलंय. तुमच्याच विनाशासाठी. तुम्ही मला नष्ट करू शकत नाही. नष्ट करताना मी विषारी धूर सोडतो. त्या धुराच्या त्रासाने तुम्हाला अनेक आजार देतो आणि यमसदनास धाडतो. तुम्ही जिथे तिथे मला फेकता. मी जमिनीत मुरतो, जंगल नष्ट करतो, जमीन नापीक बनवतो. समुद्राच्या पाण्यात देखील मी आढळतो. दूषित करतो ते पाणी. रस्त्यावरील गाई म्हशी काय, मी तर माशांच्या शरीरात पण प्रवेश करतो. प्रदूषण वाढवण्यात माझाच मोठा हातभार आहे. तुम्ही मला मारू शकत नाही. उलट तुम्हीच तुमचा नाश करण्यासाठी माझी वाढ होऊ देता. आमचं भविष्य या प्लास्टिकच्या भस्मासुरामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आमचं भविष्य सुकर कसं होईल? कोण मला वाचवेल? अरे घाबरू नका, तुम्हीच वाचवू शकता तुम्हाला या प्लास्टिकच्या भस्मासुरापासून. तुम्हीच वाचवू शकता या वसुंधरेला प्लास्टिकच्या प्रदूषणापासून. निसर्ग ही ईश्वराची अनुपम देणगी आहे. या उक्तीप्रमाणे जगणे हे समाजाचं कर्तव्य आहे. हे प्लास्टिकचं प्रदूषण रोखण्यासाठी जनतेनंच पुढे यायला हवं. प्रत्येकाने आपापल्या पातळीवर याला सामोरं जायला हवं. भाजी आणताना प्लास्टिकची पिशवी न वापरता घरातली कापडी पिशवी वापरावी. तुम्ही जर कापडी पिशवी घेऊन गेलात तर भाजीवाला प्लास्टिकच्या पिशव्या ठेवणं बंद करेल. घरात प्लास्टिकची पिशवी न आल्यानं ती कचऱ्यात जाणार नाही. ती कचऱ्यात गेली नाही तर ती प्राण्यांच्या तोंडी लागणार नाही आणि प्राण्यांचाही जीव धोक्यात येणार नाही. आजूबाजूच्या लोकांनाही तुम्ही कापडी पिशवीचा आग्रह धरा.
असं जर तुम्ही प्रत्येकाला सांगितलं, हेच सगळ्यात मोठं पाऊल असेल प्लॅस्टिकच्या भस्मासुराला रोखण्याचं. बाजारात खरेदीला जाताना, कपड्याची, चपलांची, बुटांची खरेदी करताना कुणी कॅरी बॅग दिलीस तर ती घेऊ नका. जर ग्राहकांनीच याचा वापर बंद केला तर दिवसेंदिवस गरज कमी होत जाईल आणि प्लॅस्टिक कमी होईल आणि नष्ट होईल. पर्यावरणाचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपलीच आहे. त्यामुळे घाबरून न जाता या प्लॅस्टिकच्या भस्मासुराला कसं रोखता येईल याचा जरूर विचार करा आणि या भस्मासुरापासून स्वतःचं, आपल्या देशाचं, माझं म्हणजेच या वसुंधरेचं रक्षण करा, संरक्षण करा. कसम ये खाए रे, टिक 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 टिक, प्लास्टिक टिक ना पाए रे, टिक 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 टिक, कसम ये खाए रे, टिक 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 टिक, प्लास्टिक टिक ना पाए रे.